मंडळी, 14 मे पासून 5 राशी अशा आहेत ज्यांना गुरुकृपेचा अनुभव येणार आहे. हो, अगदी खरं आहे. गुरु महाराजांची कृपा जेव्हा जेव्हा होते तेव्हा संसारातल्या अडचणी दूर होतात आणि गुरुकृपेचा अनुभव 5 राशींना येणार आहे. त्या 5 राशी कोणत्या आहेत ते आता आपण जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, 12 वर्षांनंतर गुरुग्रह मिथुन राशीत प्रवेश करतोय आणि गुरुग्रहाच्या या राशी गोचराचा परिणाम 5 राशींना लाभच लाभ देऊन जाणार आहे. त्या 5 राशींवर गुरुकृपा बरसणार आहे असं म्हणायला हरकत नाही. गुरुकृपा जेव्हा जेव्हा होते तेव्हा संसारातल्या अडचणी दूर होतात. करिअर, नोकरी, व्यवसायात जर गती नसेल तर गुरुकृपेने ती सुद्धा गती मिळते. त्याचबरोबर संसारात येणाऱ्या अडचणी दूर होतात. लग्न ठरत नसेल तर लग्नाचे योग येतात. अनेक गोष्टी गुरुकृपा जुळवून आणत असते. तर कितीही दोष असू द्या तुमच्या कुंडलीत किंवा वास्तुदोषाने सुद्धा तुम्ही त्रस्त असाल किंवा इतर कुठले दोष असतील, एकदा गुरुकृपा झाली की सगळे दोष दूर होतात. फार बडबड करता राव. त्या 5 राशी कोणत्या हे तर तुम्ही सांगितलंच नाही. सांगते ऐका. त्या 5 राशींपैकी सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशीला काय गुरुकृपेचा अनुभव येणार आहे ते आता बघूया. वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु महाराजांचं हे गोचर लाभदायी ठरणार आहे. लोकांची पद आणि प्रतिष्ठा वाढेल. उच्च पदस्थानी असलेल्या लोकांशी तुमचा संवाद वाढेल. कोणत्याही मोठ्या कंपनीतून नवीन नोकरीची ऑफर सुद्धा मिळू शकते. वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आनंदी आनंद पाहायला मिळेल. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या करिअर बाबतीत या गुरुकृपेने घडू शकतात. धार्मिक कार्यात सुद्धा तुमचा रस वाढेल. काही उच्च अधिकाऱ्यांची तुमची ओळख झाल्यामुळे तुम्हाला करिअरच्या बाबतीमध्ये फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही व्यापारी असाल तर चांगल्या नफ्याची अपेक्षा सुद्धा या काळात तुम्ही करू शकता. धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढणारे, आवड वाढणारे, ज्यातून तुम्हाला मनशांती मिळणारे. मगाशी म्हटलं तसं नवीन नोकरीच्या शोधात जर तुम्ही असाल तर प्रयत्न वाढवा, कारण हा काळ तुम्हाला चांगल्या जॉब ऑफर्स देणारा ठरेल. तुमचे प्रयत्न मात्र आता कमी पडायला नकोत, कारण योग आहे, ग्रहमान चांगला आहे आणि हे सगळं असताना जर तुम्ही तुमच्या प्रयत्नात कसूर केली तर तुम्ही संधी गमवाल. म्हणून मन लावून प्रयत्न करा. काळ तुमची साथ देईल. कौटुंबिक जीवन मगाशी म्हटलं तसं आनंददायी असेल. तुमची बोलण्याची पद्धत पूर्वीपेक्षा प्रभावी ठरणार आहे. या काळामध्ये जर एक उपाय तुम्ही केलात तर तो तुम्हाला लाभदायी ठरेल आणि तो उपाय म्हणजे रोज भगवान श्री हरी विष्णूंच्या एखाद्या मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी या काळात फायद्याचं ठरेल. आता वळूया पुढच्या राशीकडे, जी आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना गुरुग्रहाच्या या गोचराचा परिणाम म्हणजे आर्थिक लाभ होताना दिसणार आहे. आर्थिकदृष्ट्या फायद्याचं असं हे गोचर असणार आहे. नोकरदारांवर कामाचा थोडासा ताण येईल, पण त्याचबरोबर आर्थिक लाभ सुद्धा होताना दिसतील. म्हणजेच काय तर ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या वाढतील, प्रमोशनचे योग आहेत, पण त्यामुळे त्या जबाबदाऱ्यांमुळे थोडासा तणाव तुमच्यावर येऊ शकतो. पण आर्थिकदृष्ट्या ही पदोन्नती तुम्हाला लाभ देणारी ठरेल. व्यापारात सुद्धा तुम्ही नवीन रिस्क घेऊ पाहाल. त्याचबरोबर नवीन संधीचा फायदा घेऊ पाहाल, ज्याने थोडासा तणाव तुम्हाला येईल, पण लाभ करून देणारा, आर्थिकदृष्ट्या लाभ करून देणारा या संधी असतील. या काळामध्ये सिंह राशीच्या लोकांनी वरिष्ठांचा आदर मात्र करायचा आहे. वरिष्ठांचा आदर जर तुम्ही केला नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं. आता वळूया पुढच्या राशीकडे, जी आहे तुळ रास. तुळ राशीच्या लोकांना काय लाभ होणार आहे असा जर प्रश्न असेल तर तो लाभ होणार आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून. व्यावसायिक जीवनात तसंच नोकरीच्या संदर्भात सुद्धा लाभ होणार आहे. नवीन नोकरी मिळू शकते. उच्च शिक्षण मिळवण्याचं स्वप्न असेल तुमचं तर तेही पूर्ण होऊ शकतं. धनलाभाचे योग आहेत. धार्मिक कार्याची आवड तुळ राशीच्या लोकांची सुद्धा वाढेल आणि अनेक गोष्टी मनासारख्या या गुरुगोचरामुळे तुळ राशीसाठी घडतील. तुळ राशीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की त्यांचं कामाचं ठिकाण किंवा त्यांचं जे व्यावसायिक जीवन आहे आणि त्यांचं जे कौटुंबिक जीवन आहे त्यामध्ये उत्तम बॅलन्स साधण्याचा प्रयत्न ही लोक करतात. गुरु महाराजांच्या कृपेने या गोष्टी तुम्ही सहज साध्य करू शकाल. व्यावसायिक लोकांना प्रगतीचे संकेत तर आहेतच, पण त्याचबरोबर या काळामध्ये नवीन नोकरीच्या संधी सुद्धा तुमची वाट बघत आहेत. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा प्रगतीच्या संधी, पदोन्नतीचे योग आहेत. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा जर तुळ राशीच्या लोकांनी केली तर त्यांना या काळामध्ये लाभ होऊ शकतो. आता बोलूया धनु राशीबद्दल. धनु राशीच्या लोकांना खूप दिवसांपासून ज्या समस्या होत्या किंवा ज्या समस्यांनी त्यांचं काळीज पोखरलं होतं त्या आता दूर होतील. तसंच भागीदारी आणि सहकार्याद्वारे सुद्धा तुम्हाला लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. हे संक्रमण तुम्हाला आध्यात्मिक आणि भावनिक विकासाच्या संधी देणारं ठरेल. धनु राशीचा तर स्वामीच गुरु आहे.
त्यामुळे धनुराशीच्या लोकांसाठी हे गोचर महत्त्वपूर्ण आहे, जे त्यांच्या अडचणी दूर करणारं ठरेल, समस्यांपासून सुटका करणारं ठरेल, वित्तीय लाभ देणारं ठरेल, त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती करून देणारं सुद्धा ठरेल. थोडक्यात काय, या लोकांना त्यांच्या मेहनतीचं उत्तम फळ या काळात मिळू शकतं. आता वळूया कुंभ राशीकडे. कुंभ राशीच्या लोकांना जबरदस्त लाभ हे गुरुगोचर देणार आहे. तो लाभ आर्थिक स्वरूपामध्ये दिसून येईल. पैसे कमवण्याच्या नवीन संधी मिळतील, नातेसंबंध सुधारतील, घरामध्ये आनंद दिसून येईल. या लोकांचे प्रेमसंबंध सुद्धा सुधारतील. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. सर्वच गोष्टी मनाप्रमाणे घडत आहेत असंच त्यांना वाटेल. पालकांचे मुलांशी असलेले नाते पूर्वीपेक्षा चांगले होईल. कुटुंबात एखादं शुभकार्य घडण्याची सुद्धा शक्यता आहे. या काळात जर कुंभ राशीच्या लोकांनी पाण्यात हळद मिसळून आंघोळ केली तर ते त्यांच्यासाठी लाभदायी ठरेल. हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे, ज्यामुळे गुरुकृपा होते किंवा गुरुबळ वाढतं. मंडळी, आत्ता सांगितलेल्या राशींच्या यादीमध्ये जर तुमची रास नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही गुरुकृपा मिळवण्यासाठी उपाय करू शकता. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं. तुम्ही जर न चुकता या मंत्राचा जप करत गेलात तर तुमची रास कुठलीही असू द्या, गुरुकृपेचा अनुभव येतोच येतो. स्वामी महाराजांच्या कृपेने सगळेच ग्रहदोष दूर होतात आणि स्वामी महाराजांच्या कृपेने आयुष्यातील सर्व संकटही दूर होतात. त्यामुळे गुरुकृपा मिळवायची असेल तर स्वामींची केलेली सेवा, उपासना लाभ देते. दत्तगुरूंची केलेली सेवा आणि उपासना सुद्धा लाभ देते. मग तुमची रास कुठलीही असू द्या, ग्रहमान कसंही असू द्या, जर तुम्हाला गुरुकृपा हवी असेल तर तुम्ही सुद्धा गुरूंचे पाय धरा आणि गुरुकृपेचा अनुभव घ्या. जाता जाता आणखीन एक, ज्योतिषशास्त्रानुसार गुरु महाराज एका राशीमध्ये 1 वर्ष असतात. म्हणजे आता मे महिन्यामध्ये गुरु महाराजांनी मिथुन राशीमध्ये प्रवेश केलाय, तर पुढच्या 2026च्या मे महिन्यापर्यंत गुरु महाराज याच राशीमध्ये असणार आहेत आणि त्यानंतर ते राशी परिवर्तन करतील. म्हणजे लाभ जो राशींना होणार आहे तो या 1 वर्षापर्यंत होणार आहे. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या प्रत्येक कार्यात अडथळा येतोय, हातातोंडाशी आलेला घास निघून जातोय किंवा आर्थिक समस्या पाठ सोडत नाहीयेत, आजारपण आहेत, तर या सगळ्यावर ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय सांगितलेले आहेत आणि त्या उपायांचे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन आम्ही वेळोवेळी येत असतो. पण या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या शंकांवर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. तुमच्या अडचणींवर ज्योतिषशास्त्रामध्ये काय उपाय आहेत ते शोधून त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. तेव्हा आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.